SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सोलापूर. महाराष्ट्र शासनाने विडी कामगारांसाठी 379 रुपये किमान वेतन लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाला विरोध करत विडी कारखाने बंद करण्याची आणि तेलंगणा राज्यात स्थलांतरित करण्याची भूमिका काही कारखानदारांनी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या दत्तनगर येथे लाल बावटा विडी कामगार युनियनच्या वतीने विडी कामगारांचा निर्धार मेळावा घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी कारखानदारांविरोधात औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्याची घोषणा केली. शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी करणे ही कारखानदारांची कायदेशीर जबाबदारी आहे. कामगारांच्या हक्कांची कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे आडम मास्तर यांनी स्पष्ट केले. तसेच किमान वेतन दिल्यानंतरही कारखानदारांना नफा मिळू शकतो असा दावा त्यांनी केला. 379 रुपये मजुरी गृहीत धरून 1000 विडींचा उत्पादन खर्च सुमारे 999 रुपये येतो, तर विक्रीतून सुमारे 1500 रुपये उत्पन्न मिळते. त्यामुळे प्रत्येक 1000 विडींमागे सुमारे 501 रुपयांचा फरक शिल्लक राहतो असा दावा त्यांनी केला. कारखानदारांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. विडी कामगारांना त्यांचे कायदेशीर हक्क, किमान वेतन आणि कामगार कायद्यानुसार मिळणारे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी लाल बावटा विडी कामगार युनियन पूर्ण ताकदीने लढा देईल असा निर्धार मेळाव्यात करण्यात आला.